यात पाकातले रव्याचे मऊ असे होणारे रवा लाडू। तर त्यासाठी मी इथं हे 2 बाउल होईल इतका असा रवा घेतलेला आहे। हे बघा आपण हे 2 बाउल होईल इतका रवा घेतलेला आहे आणि आपल्याला तो छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी असा। पण हा रवा सगळा आपल्याला कसा भाजायचा आहे, लो फ्लेमवर भाजायचा आहे। आणि हा रवा आहे बारीक रवा आहे। हे बघा जर बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरवर जरा फिरवून घेऊ शकता। मोठा रवा आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा नाही। बारीक म्हणजे अगदी पण 0 नंबर नाही आहे हा रवा, म्हणजे अगदी पण पिठूळ असा नाही आहे, थोडासा जरासा रवा थोडा रवाळा आहे हा। कारण मला आता गडबडीत काही कारणासाठी हे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे मी आता घरात जो रवा शिल्लक आहे त्या रव्यापासून बनवते। पण एवढंच की तो मोठा नाही आहे रवा, याचे छान मस्त सुरेख लाडू होतील। तर आता हे आपल्याला लो फ्लेमवर रवा हा छान असा पहिला 10 मिनटं भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला तूप घालून रवा भाजायचा आहे। ह्या पाकातल्या लाडवासाठी थोडंसं तूप आपल्याला कमी लागतं, अगदी भरपूर म्हणजे जेवढा रवा आहे तेवढे तूप घालायची काही गरज नाही आहे आपल्याला। साधारणतः आपण नेहमी कसं करतो, 2 वाटी रवा असेल तर एक पाऊण वाटी होईल इतका आपण तूप वापरतो। तर तशा पद्धतीचं ह्याला काही लागत नाही, त्यामुळे आपण हे कमी साहित्यात अगदी सुंदर अप्रतिम मऊ असे लुसलुशीत होणारे हे लाडू आहेत। तर आता आपण हे छान रवा भाजून घेऊयात। हे बघा आता 15 मिनटं होत आलेली आहेत आपल्याला। आपण रवा हा भाजतो एकसारखा हलवत, तर हा इतका हलका झालेला आहे म्हणजे आपलं ज्यावेळी असं आपण हे आत घालतो ना एकदम हलकं हलकं लागतं आपल्याला। हे बघा आपण उलटण्यानं जे हे बघा एकदम हलका रवा आहे। तर अशा प्रकारे अजून आपल्याला 10 मिनटं आपल्याला अजून हा रवा भाजायचा आहे। इतका छान असा रवा हा आपल्याला मस्त रवा छान भाजला की नाही लाडू पण मस्त होतात। आणि पाकाचं प्रमाण हे 2 इतकं परफेक्ट झालं ना की आपले रवा लाडू खूप सुंदर होतात। तर आता इतके छान हलकं हलकं झालेलं आहे रवा। आता आपण अजून 10 मिनटं ह्याला असंच लो फ्लेमवर एकसारखं हलवत भाजून घेऊया। ज्या वाटीनं आपण रवा घेतला होता त्याच वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे। मी ह्या 2 वाट्या आपला रवा होता, तर मी इथं गोडाच्या आवडीनुसार मी तो तीच वाटी 1 अशी मी साखर घेतलेली आहे। हे बघा असं बाऊल भरून 2 वाट्या आपल्या झाला होता रवा, तर आता 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे। आणि साखर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1.5 वाटी पाणी। हे बघा आता आपण 1.5 वाटी म्हणजे एखादं आपण 1.25 वाटी ठीक आहे पाणी, म्हणजे जास्त पण आपल्याला नको आहे। आपल्याला 1 तारीख पाक करायचा आहे, त्यामुळे मी इथं बघा तुम्ही बघू शकता 1 वाटी साखर आणि 1.25 वाटी पाणी, बस आपल्याला ह्याचा आता करून घ्यायचा आहे 1 तारी पाक। हे बघा आपला रवा आता छान असा भाजत आलेला आहे। आता ह्या रव्याला जवळजवळ 25 मिनटं झाली आपण भाजतोय छान लो फ्लेमवर। तर हा खूप छान असा फुललाय, हलका हलका झालेला आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप। तूप आपल्याला किती घ्यायचं, आपला रवा 2 वाटी होता तर त्या अंदाजानुसार आपल्याला तुपाचं कमी जास्त प्रमाण ठेवायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। मी इथं पाव वाटी असं हा तूप घेतलेला आहे। वितळवलेलं मी तूप, ते परत घट्ट झालेलं आहे, काही हरकत नाही। आता आपल्याला थोडं थोडं तूप याच्यामध्ये घालत आपल्याला हा रवा आता शेवटचे 5 ते 10 मिनटं हा रवा तूप घालून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तूप मी बघतच का टाकणार आहे, तर अगदी पण जास्त चिपचिपी असं छान लागत नाही, कारण आपलं पाकातला करतोय आपण, त्यामुळे तुपाची फारशी गरज नाही आहे। पण आपल्याला ते थोडंसं खुसखुशीत होण्यासाठी तूप घालणं आवश्यक आहे। तर आता आपल्याला हे थोडंसं तूप आपल्याला ठेवायचं आहे शिल्लकीला, कारण ते नंतर आपल्याला लागणार आहे। हे बघा मी इतकं थोडंसं तूप ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि आता तूप घालून आपल्याला आणखीन 5 ते 7 मिनटं हा रवा लो फ्लेमवर असाच भाजून घ्यायचा आहे। हे बघा 5 मिनटं आपण तूप टाकून 5 मिनटं छानपैकी 5 ते 7 मिनटं छान असा रवा आपला भाजून घेतलेला आहे। खमंग वास येतोय आणि रवा इतका हलका हलका आणि खूप सुंदर झालेला आहे। तर आता आपण गॅस करायचा आहे बंद आणि आपण साखरेचा पाक करायला ठेवलेला तो बघूया काय झालं त्याचं। हे बघा आपला साखरेचा पाक हा अशा प्रकारे झालेला आहे।
अगदी छान झालेलं आहे. आपल्याला एकतारी असा पाक करून घ्यायचा आहे. त्याच्या अगदी पुढे जाता कामा नये पाक, नाहीतर लाडू आपले चिवट होऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता हा अगदी मस्त पाक झालेला आहे. तर हा आपल्याला एकतारी पाक हवा आहे. बघा शेवटचा जो असा थेंब पडतो ना तो अगदी तार धरल्यासारखा येतो, किंवा आपण असा हाताने बघा बघू शकता तुम्ही. तर आपल्या हा पाक अगदी छान तयार आहे आणि अगदी मस्त, अगदी आपल्याला परफेक्ट हवा आहे असा हा आपल्याला पाक झालेला आहे. तर आपल्याला बस इतकाच पाक करायचा आहे, अगदी पुढे जाऊ द्यायचा नाही आहे. ह्यामुळेच आपले लाडू हे छान असे तयार झालेला आहे. तर हा आपल्याला चेक करायचा आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता हा आपला एकतारी पाक असा झालेला आहे. बघा आपल्याला अशाच पद्धतीचा करायचा आहे, अगदी पण हा पाक पुढे जाऊ द्यायचा नाही. हे बघा असा थोडासा असा हा आपल्याला हा पाक चिकट झाला पाहिजे बस. तर आपण गॅसची फ्लेम केलेली आहे बंद. वाजून झाला होता, गॅस बंद केलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची पूड, मी मिक्सरला थोडीशी साखर टाकून वेलची पूड करून घेतलेली आहे. थोडी वेलची पूड आहे आणि अगदी किंचित अशी जायफळ आहे. वेलची तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्यायची आहे. साधारणतः 1 चमचा होईल इतकी वेलची पूड घातलेली आहे. ह्या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा तळून घालू शकता. मी ह्याच्यात कोणत्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालणार नाही आहे सध्या तरी, म्हणजे मला नको आहेत म्हणून मी घालणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो हा पाक जो तयार झालेला आहे की नाही तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. थोडासा ॲड करायचा आणि आपल्याला हे हलवायचं आहे. एकदम कुठलीही गोष्ट करताना काय होतं, अगदी भस्कन करायची नाही. आता हा थोडासा घालून झालेला आहे. आता परत आपल्याला यात थोडासा ॲड करायचा आहे. परत आपल्याला हलवायचं आहे. असं आपण केलं तर काय होतं, आपल्याला अंदाज येतो कोणत्याही गोष्टीचा. नाहीतर काय होतं, एकदा आपल्या प्रमाणाचं कमी जास्त प्रमाण होऊन एखाद्या वेळेस आपली रेसिपी चुकू शकते, कमी जास्त काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे कोणतीही गोष्ट थोडासा अंदाज घेतच करायची. हे बघा आता हा आपला पाक उरलेला, तर हा सगळा पाक आपल्याला घालायचा आहे. म्हणजे आपलं हे प्रमाण हे परफेक्ट आहे. आता हे पातळ आहे, पण हे आपल्याला कमीत कमी 3 ते 4 तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. का तर हे रवा छान पाकात असा छान फुलला जातो बरं का रवा हा, आणि त्यामुळेच आपले लाडू हे मऊसूद अगदी मस्त होतात. तुम्ही बघू शकता आपलं प्रमाण किती परफेक्ट होतं, बघितलं का. आता आपल्याला हे मस्तपैकी असं झाकून ठेवूयात. आपली एक तास होत आलेला आहे. हे बघा आपला पाक सगळा हा रव्यामध्ये सक झालेला आहे, पण तरीसुद्धा अजून आपल्याला हे अजून 1 ते 2 तास, 2 तास तर कमीत कमी आपल्याला हे ठेवावं लागणार आहे. कारण अजून हे आपल्याला मिश्रण आपल्याला अजून कोरडं व्हायला हवं. हे बघा रवा असा छान मऊसूद होत चाललेला आहे. हे बघा एकदम सुंदर असं. पण आपल्याला अजून हे 1 ते 2 तास मॅक्झिमम आपल्याला हे ठेवायचं आहे असंच झाकून. तर हे मिश्रण आता घट्ट झालं की नाही, मगाशी किती पातळ होतं बघितलं ना. तर रव्यानं हे सगळं छान असं आपला पाक हा शोषून घेतलेला आहे. पण अजून आपल्याला हा रवा आणखीन थोडासा मऊसूद आपल्याला खुसखुशीत लाडू बनवायचे आहेत. त्यामुळं थोडं वेट आणि स्टॅमिना पाहिजेच. तर आता आपण परत हे झाकून ठेवूया 1-2 तासासाठी. चांगले 3 तास तरी होत आलेले, 3-3.5 तास झाले. कारण मला इतर कामं होती ती करेपर्यंत आणखीन 1 तास 1.5 तास त्यात गेला. तर आता आपण हे पीठ बघूया कसं झालं आहे. मध्ये आधी मी हलवलं होतं. आता बघा इतकं छान झालं आहे. आता मगाशी कसं होतं बघितलं ना तुम्ही, आणि आता बघा बरं कसं झालं आहे. तर आपल्याला हे असंच हवं आहे. आणि आपला हा रवा इतका मऊ झाला आहे अजिबात. जरी हे मिश्रण कडक वाटत असलं तरी रवा मात्र मऊ झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण आपल्याला छानपैकी हाताने असं फोडून घ्यायचं आहे. बघा अगदी तुम्ही असं हाताने असं फोडून घ्यायचं आहे. एकसारखं असं आपल्याला हे फोडून घ्यायला. मी सगळं असं छान असं हाताने असं एकसारखं फोडून घेतलेलं आहे. त्यामुळे इतका मस्त झालेलं आहे हे असं आपलं हे परफेक्ट. अगदी आपलं प्रमाण ही परफेक्ट आणि
ती आपल्याला हवा तसा असा आपला रवा फुललेला आहे छान. तर आता हे आपलं झालेलं आहे मिश्रण तयार. तर आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला आठवतं का, आपण थोडंसं तूप बाजूला ठेवलेलं, सगळं घातलं नव्हतं रवा भाजताना. तर आता हे तूप आपल्याला थोडंसं वितळवून घ्यायचं आहे घट्ट झालेलं, आणि ते थोडंसं तूप आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे तूप आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता हे जेवढं उरलेलं तूप होतं तेवढं सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा, आता हे मस्त असं आपलं कालवून झालं आहे, एकत्र असं एकजीव करून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याची बांधायचे आहेत लाडू. हे लाडू अजिबात चिवट होणार नाहीत, कडक होणार नाहीत, खराब होणार नाहीत. तुम्ही मस्तपैकी आरामशीर आणि खायला पण खूप छान, आणि रवा मस्त मुरल्यामुळं खायलाही मऊसूद लागतात, अजिबात करकरीत वगैरे लागत नाहीत. तर आता आपण हे लाडू असे छान असे बांधून घेऊयात. आणि इतके सुंदर होतात ना हे लाडू, खूप छान होतात बघा. हे बघा किती सुंदर झाला, बघितला का लाडू, तुम्ही बघू शकता. हे बघा एकदम हलका फुल असं एकदम छान झालं आहे, खुसखुशीत. तर आता आपण हे असे सगळे लाडू बांधून घेऊयात. हे बघा मैत्रिणींनो, आपले हे लाडू तयार आहेत. इतके मस्त झालेले आहेत लाडू, हे तुम्ही बघू शकता, इतके सुंदर झालेले आहेत. आता गणपती पण आपले जवळ यायला लागलेले आहेत, त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही रव्याचे मस्तपैकी लाडू बनवू शकता. हे खूप छान लागतात आणि अगदी टिकतात पण, आपण पाक व्यवस्थित केल्यामुळं. आणि तुम्हाला मी एक तोडून दाखवते, इतका खुसखुशीत झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा अगदी हात लावताच हा लाडू तुटतो, तुम्ही बघू शकता. हे बघा इतका मस्त झालेला आहे, आणि आतून पण एकदम छान असं तुप्पट मस्तपैकी असा हा लाडू झालेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.